पुलगाव ते आर्वी मार्गावर होणाऱ्या वाहतुकीकरिता अंडरपास निर्मितीचे काम 2 वर्ष अगोदर सुरू करण्यात आले होते। मोठा गड्डा खोदण्यात आला, पण अचानक 6 महिने अगोदर तो गड्डा बुजविण्यात आले। काम पूर्णपणे बंद पडल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 3 किलोमीटरचा फेरा घेऊन शहरात यावं लागते। हे काम केव्हा पूर्ण होणार या प्रश्नाचं उत्तर मिळत नसताना येथून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना विविध आजारांना सामोरं जावं लागते। रेल्वे लाईनमुळे पुलगाव शहर 2 भागात विभागलं गेलं असून आर्वीकडे जाणाऱ्या मार्गावर शहरातील हाऊसिंग बोर्ड कॉलनी, दखनी फैल, जोशी प्लॉट, वल्लभनगर, हिवरा, सोरटा, रसुलाबाद, विरुळ, रोहणा येथील रहिवाशांना प्रत्येक कामाकरता रेल्वे लाईन ओलांडून शहरात यावं लागतं। रेल्वे गेट बंद केल्यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय। तो त्रास कमी करण्याकरता रेल्वे प्रशासनानं बोगदा निर्मितीचं काम सुरू केलं होतं। 2 वर्षांअगोदर रेल्वे गेट बंद करून मोठा खड्डा जेसीबीद्वारे खोदण्यात आला। प्रवाशांना होणारा त्रास कमी करण्याकरता अंडरपास निर्मितीचं काम हाती घेण्यात आलं होतं। आता 6 महिने अगोदर बोगद्यासाठी गड्डा खोदला होता, तो बुजविण्यात आला। वर्धा नदीच्या काठावरून रेल्वे पुलाखालून वाहनांना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येताना आणि नियमित प्रवास करणाऱ्या अन्य प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। या मार्गावर नको तेवढे खड्डे पडलेत, तेथून गाडी काढताना अपघात होत आहे। मोठा रेल्वे पुलाच्या खाली आणि नदी फैल, पाटणी, महाविद्यालय परिसरात रस्त्यांची व्यवस्था खराब होत चालली आहे। येथून मार्गक्रमण करणं अत्यंत कठीण झालंय। रेल्वे पुलाखाली मोठमोठे खड्डे तयार झालेत, त्यात पावसाचं पाणी साचल्यानं मोटारसायकल आणि 4 चाकी वाहनांचे रोज अपघात होत आहेत। नियमित होणारे अपघात टाळण्याकरता रेल्वे गेट सुरू करावे, बंद केलेला रेल्वे मार्ग वाहतुकीकरता मोकळा करावा, शक्य नसेल तर पुन्हा अंडरपास निर्मितीचं काम तातडीनं करण्यात यावं, अशी मागणी खासदार अमर काळे यांच्याकडे येथील नागरिकांनी केली आहे। आणि आमदार बकाणे याकडे लक्ष देणार का? प्रतिनिधी जावेद खान, NTV न्यूज मराठी, वर्धा।